माध्यमातून काढून एक रेतीचं चांगलं धोरण की ज्याच्यामध्ये शासन एका फिक्स दरामध्ये 600 रुपयाच्या ब्रासच्या दरामध्ये विकलं जाणार। अध्यक्ष महोदय, त्या धोरणाचं पूर्ण अध्यक्ष महोदय बोजवारा झालेला आहे। कुठेही काहीही अध्यक्ष महोदय त्या धोरणाप्रमाणे काम होत नाही। मी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सांगेल की अध्यक्ष महोदय एक घाट काढला पण तो अक्षरशः अर्धा तास 1 तासासाठी फक्त अध्यक्ष महोदय त्याचं ते ठराविक लोकांसाठी तेवढी विंडो ओपन केली जाते, तेवढे लोक भरतात की पुन्हा ते बंद होऊन जातं, कुणाला भरल्या जात नाही। आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे जॉग्राफिकली 100 किलोमीटर अंतरावरून कसे लोक आणू शकतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय समजा माझ्या मतदारसंघात 2 नद्या आहेत, त्या दोन्ही नद्याच्या एकेकाचं जर एका घाटाचा अंतर दुसरीकडून 100 किलोमीटर आहे, तिथूनच आणा असं जे काही धोरण आहे ते होत नाही। आणि त्यामुळे अवैध वाहतूक केली जाते अध्यक्ष महोदय, आणि त्यावर कुणाचाही निर्बंध नाही। पोलीस विभाग पैसे खातात, महसूल विभागातले खालचे लोक सगळे पैसे खातात, आणि अध्यक्ष महोदय त्या वाळूवाल्यांच्या माफियांची मिलीभगत चालू असती। अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे। मुलं अध्यक्ष महोदय व्यसनाधीन झाले, त्याचं कारण असं आहे की एक टोळी तयार केली जाते जे खबराची फक्त काम करतात। अध्यक्ष महोदय तहसीलदारची गाडी येण्याच्या अगोदर खबर तिथे जाते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जातं। असे एक टोळी गावागावांमध्ये तयार होते आणि या पद्धतीनं वाम मार्गाला मुलं लागलेले आहेत, रस्ते खराब झालेले आहेत अध्यक्ष महोदय। कारण आपले सगळे रोड्स जे अध्यक्ष महोदय विलेज रोड्स आहेत, ग्रामीण रस्ते, हे फक्त 10-15 टनाच्या ट्रकसाठी वजनासाठी निर्माण केले जातात। 35 ते 40 टनाची ज्यावेळेस अध्यक्ष महोदय हायवा त्याच्यावरून 200 आणि 300 जातात, तो रोड अक्षरशः 2-4 महिने। अध्यक्ष महोदय मी फक्त महत्त्वाचं सांगतो की काय काय परिणाम होतो। अध्यक्ष महोदय या एवढ्या गंभीर परिणामाच्या अनुषंगाने सर्वात ज्येष्ठ मंत्री महोदय आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। मला वाटतं त्यांनी या बाबतीत फार कडक धोरण केलं पाहिजे, हे वाळू माफियांना कंप्लीट रोखलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि सगळ्यात महत्त्वाचं गौण खनिजाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करोडो रुपयाची वसुली होते शासनाकडे। आज गौण खनिजचे जे पैसे वसूल झालेले, ज्या ज्या गावातून गौण खनिज गेलंय अध्यक्ष महोदय, आपला GR आहे ज्याच्यामध्ये पूर्वी कलेक्टर अध्यक्ष होते, नंतर पालकमंत्री झाले, वेगवेगळ्या पद्धतीच्या GRs बदलत झाले। आज एका जिल्ह्याचे काही करोड रुपये म्हणजे 50 कोटी 60 कोटी रुपयापर्यंतची रक्कम अध्यक्ष महोदय गौण खनिज निधीमध्ये पडू नये, पण अध्यक्ष महोदय त्याला वेळेत नियमाप्रमाणे खर्च करायला शासनाला वेळ नाही। माझा महसूल मंत्र्यांना अध्यक्ष महोदय महत्त्वाचा प्रश्न झाले ना 5 हे बघा अध्यक्ष महोदय, मी किती महत्त्वाचे गौण खनिजचे पैसे केव्हा शासन खर्च करणार